वंचित आघाडीमुळे भाजपला फायदा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महायुतीने 230हून जागा जिंकत राज्यात निर्विवादपणे पुन्हा सत्ता काबीज केली आहे. शनिवारी जाहीर झालेले अनेक निकाल धक्कादायक ठरले. यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा परिणाम दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे अकोला पूर्व, अकोट, बुलढाणा, गंगाखेड, गंगापूर, हिंगोली, जिंतूर, लातूर ग्रामीण, मूर्तिजापूर, नांदेड, दक्षिण परंडा, उमरगा, वडगाव, शेरी अशा 14 जागांवर प्रामुख्याने आघाडीला पराभव पत्करावा लागला. लोकसभेतील आणि विधानसभेतील चित्र पाहता वंचित बहुजन आघाडी काय फक्त मते खाण्यासाठीच उमेदवार देते काय, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जेवढ्या मताच्या फरकाने पडले तेवढेच मते वंचित उमेदवाराला पडले आहेत. तर मतदारांना असाही प्रश्न पडला आहे की वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणाची टीम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपलाय, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अजित पवार होणार उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद कायम राहील असा विश्वास आहे, मात्र त्यांना अजित पवारांसह उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला सुमारे 12 मंत्रिपदे मिळतील, त्यांना काही महत्वाची खाती दिली जातील. राष्ट्रवादीलाही सुमारे 10 मंत्रिपदे मिळतील. तुम्ही मुख्यमंत्री झाले की मी बसलोच उपोषणाला, मनोज जरांगे यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांना इशारा. इंद्रायणीच्या काठी लोटला वैष्णवांचा सागर, एकादशी निमित्त हजारो भाविक आळंदीत. संतोष बांगरांना आणण्यासाठी शिंदेंनी पाठवले विमान, हैदराबादहून मुंबईला रवाना. महायुती जिंकली, अभिनंदन, पण नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते यावर आमचे लक्ष असेल, वडेट्टीवार यांचा इशारा. नोमानींनी मागितली विनाअट जाहीर माफी, भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचे केले होते आवाहन. गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा कोडा. सरकारचे गिफ्ट, शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी महिन्याला मिळणार 2100 रुपये. पिकांना हमी भाव न मिळाल्यास भावांतर योजना अविरतपणे राबविणार. निवडणूक संपली, आता शेतकऱ्यांना न्यायच हवा. अतिवृष्टीच्या अनुदानाबरोबर अग्रिमचे पैसे तातडीने द्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील 22 महिला विधानसभेत, आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याने महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीला विक्रमी विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार आहे याची चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या योजनेचे बहिणींच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले आहेत. निवडणूक संपताच राज्यात सोयाबीनचे भाव वधारले. सरकारकडून हमी भावाने खरेदी सुरू, दर 5000वर. विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड. राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, आयोगाचे निकष पूर्ण नाहीत, पक्षाची मान्यता जाणार.